ओम नमो नारायणाय. आज गुरुवारचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना इच्छा पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे. कोल्हापूरची आई अंबा माता करवी निवासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. आणि आज ज्यांचे जे वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहे, त्यांना सर्वांना आरोग्यमय आनंदी जीवनाच्या भावी आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 14 मार्च 2024 गुरुवारचे दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य तुम्हाला सांगणार आहे. आज फाल्गुन शुद्ध पंचमी आहे. आज भरणी नक्षत्र आहे. आजचा दिवस हा मध्यम आहे. आज महर्षी यज्ञवाल्क्य जयंती आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. सिद्धी वेळ सकाळी 6:47 ते 8:17, लाभदायी वेळ दुपारी 12:47 ते 2:17 आणि दुपारी 2:17 ते 3:28 ही अमृत वेळ आहे. परंतु दरम्यान राहू काळ आहे 1:30 ते 3 यामध्ये महत्त्वाची कार्य करू. पहिली रास मेष आहे. घरगुती वातावरण प्रसन्न असणार. प्रवासात काळजी घ्यावी लागणार. जोडीदाराचा प्रेमळ सहवास तुम्हाला प्राप्त होणार. व्यवसाय वाढीचा विचार करा. नवीन मित्र जोडा. दुसरी वृषभ रास. एकमेकाची बाजू समजून घ्यावी. वडीलधाऱ्यांचा विरोध होऊ शकतो. जवळचा प्रवास बजेट पार पडेल. हातातील कामात यश येईल. अचानक धनप्राप्ती संभवते. तिसरी मिथुन रास. आवडीचे पदार्थ खायला मिळू शकतात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहू शकते. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. भावनेला आवर घालावी लागेल. वरिष्ठांना नाराज करू नका. चौथी कर्क रास. कामात चंचलता आड आणू नका. अति भावनाशील होऊ नका. जोडीदाराच्या मताचा विचार करा. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. पोटाची काळजी घ्या. प्राणायाम करायला सुरुवात करा. पाचवी सिंह रास. जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. मनातील चिंता सतावत राहील. पोटाच्या विकाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतात. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. सहावी कन्या रास. घरातील गोष्टींमध्ये व्यग्र राहाल. प्रेम संबंध सुधारतील. जोडीदाराची बाजू विरोधी वाटू शकते. मुलांच्या समस्या जाणवतील. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. सातवी तुळ रास. हातातील नोकरांचे सहकार्य लावेल. नसते धाडस आकाशी येऊ शकते. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी लागेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात चंचलता जाणवेल. आठवी वृश्चिक रास. हातातील कामात यश येईल. फसवणुकीपासून सावध राहा. मान अपमानात अडकू नका. म्हणजे मान अपमान मिळाला पाहिजे किंवा त्यात काहीतरी माझं काम होईल याच्यात अडकू नका. परोपकाराची जाणीव ठेवा. धार्मिक कामात तुम्हाला तुमचा सहभाग हा नोंदवावा लागेल. नववी धनुरास. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. कामातील उत्साह वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. पित्तविकार बळवू शकतो. योग व्यायामाला सुरुवात करा. जोडीदाराच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या आणि तुमची सुद्धा. दहावी मकर रास. सामाजिक वादात अडकू नका. सारासारा विचार करण्यावर भर ठेवा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. आरोग्याबाबत सतर्क राहा. कौटुंबिक बदलाला सामोरे जावे लागेल. 11वी कुंभ रास. मनमोकळ्या गप्पा मारा. बौद्धिक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक गोष्टीत व्यवहार आड आणू नका. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. झोपेची तक्रार होऊ शकते. मीन. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मुलाकडून चांगल्या बातम्या येतील. योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक केली तर आर्थिक फायदा होऊ शकतो. रेस जुगारातून लाभ संभवतो. स्वच्छंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक
चलाखी दाखवाल. माझ्याकडे दर गुरुवारी कोल्हापूर या ठिकाणी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी तुमच्या सर्व समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग निःशुल्क दिला जातो. तेव्हा दरबारात या आणि सर्व समस्यामुक्त आनंदी जीवनाचा, आरोग्यदायी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद.